नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या भागाला. वर्मा गेल्यानंतर डॉक्टरांनी त्यांचा मोबाईल हातात घेऊन एक नंबर डायल केला. बोला डॉक्टर, समोरून एक मोठा आणि भारदस्त आवाज आला. हॅलो सर, एक प्रॉब्लेम झाला आहे. आता तुमच्या हॉस्पिटलचे प्रॉब्लेमसुद्धा आम्हीच सोडवायचे का? देशाचे प्रॉब्लेम सोडवता सोडवता नाकी नऊ आले तिथे. मी नंतर कॉल करतो तुम्हाला, आता मीटिंगमध्ये आहे. गृहमंत्री किर्लोस्कर डॉक्टरांना बोलले. सर, थोडं महत्त्वाचं आहे. प्रॉब्लेम झाला इथे, माझ्या आवाक्याच्या बाहेर आहे. मी हँडल करू शकलो असतो तर तुम्हाला फोन करून त्रास दिला नसता सर. किर्लोस्कर फोन ठेवणारच होते, परंतु त्याआधीच डॉक्टर बोलले. साध्याशा गोष्टीसाठी तुम्ही आमच्या पर्सनल मोबाईल नंबरवरती फोन केलात? अहो डॉक्टर, कोठारे साहेबांना सांगा, तुमच्या हॉस्पिटलचे ते मालक आहेत, आम्हाला का त्रास देत आहे? कोठारे कामात व्यस्त असतील तर आमच्या भावी जावयांना सांगा. ऋषीसुद्धा त्यांच्या वडिलांसारखाच हुशार आहे बरं का. ठीक आहे, ठेवतो आता. किर्लोस्कर बोलले आणि कॉल कट करण्याच्या तयारीत होते. साहेब, गिरिजा मॅडमबद्दल आहे म्हणून तुम्हाला फोन केला. ऋषी सरांना सांगितलं तर अवघड होऊन बसेल, डॉक्टरांनी पटपट सांगून दिलं. कारण एकदा कॉल कट केला असता तर काहीही झालं तरी किर्लोस्कर यांनी पुन्हा फोन रिसीव्ह केला नसता, कमीत कमी आजच्या दिवशी तरी नाही. आमचं कन्यारत्न? हां, त्यांच्याबद्दल काय? कोणाचा अपमान केला का तिने पुन्हा? ते बोलले. असू द्या, लहान आहे ती अजून. ठेवतो आता. लोक बसलेत आमच्यासमोर. किर्लोस्कर काहीही करून ह्या कॉलपासून स्वतःची सुटका करून घेऊ इच्छित होते. हे मॅटर एवढं काही महत्त्वाचं असेल असं त्यांना वाटत नव्हतं. कारण गिरिजाबद्दल अशा बऱ्याच कंप्लेन ऐकून ऐकून त्यांचे कान आधीच मेटाकुटीला आले होते. तिला एक वाईट सवय होती. एखादी गोष्ट जर तिला पटली नाही तर ती सडेतोड बोलायची. म्हणजे समोरच्याच्या वयाचा मान तर ती ठेवायचीच नाही, परंतु चिंध्यासुद्धा उडवायला ती कमी करत नव्हती. आणि हे सगळं मिस्टर किर्लोस्करांसाठी काही नवीन नव्हतं. त्यांनी बऱ्याच वेळा समजावून सांगितलं, परंतु तिच्या वागण्यात बदल होण्यापेक्षा उलट ती जास्तच हेखेखोर, उर्मट आणि रगेल होत होती. असं नव्हतं की ती सगळ्यांसोबत असं वागायची. फक्त तिला ज्या लोकांचं वागणं पटत नव्हतं त्यांच्यासोबत ती तशी उद्धटपणानं वागायची. मग तेव्हा ती वयाचाही मान ठेवत नव्हती. तिचं वागणं चुकीचं होतं हे तिच्या वडिलांना सुद्धा माहीत होतं, पण तिला सुधारण्यासाठी त्यांनी जास्त वेळ दिला नव्हता. आणि म्हणूनच आता हा तिचा स्वभाव बनला होता आणि त्याला ते स्वतःही जबाबदार होते असं त्यांनाही वाटत होतं. म्हणून त्यांनी गिरिजाला रागावणं सुद्धा सोडून दिलं होतं. सर, प्रश्न अपमानाचा नाही आहे. त्या गोष्टी मी स्वतःच हँडल करून घेतल्या असत्या, डॉक्टर बोलले. मग दुसरं काय अजून? थोडं लवकर सांगा, किर्लोस्कर बोलले. सर, तुम्हाला माहीतच असेल, आपल्या हॉस्पिटलमध्ये भार्गव अरमानी ॲडमिट आहेत, डॉक्टरांनी सांगायला सुरुवात केली. अहो, त्यांच्याबद्दल असं फोनवर काय बोलताय, तेही पूर्ण नाव घेऊन? डॉक्टर साहेब, विषयाचं काही गांभीर्य आहे की नाही तुम्हाला? सरळ सरळ नाव घेताय. कॉन्फिडेन्शियल केसचा अर्थ कळतो का तुम्हाला? कॉलवर बोलताना मागचा पुढचा विचार न करता डॉक्टरांनी भार्गवचं नाव घेतल्यामुळे किर्लोस्कर अतिशय चिडले. असं नाव घेऊन बोलणं धोकादायक ठरू शकतं हे त्यांना माहीत होतं, पण ते कोणाकोणासाठी धोकादायक ठरू शकतं हे त्यांनाच माहीत. सॉरी सर, टेन्शनमध्ये माझ्या लक्षात नाही आलं. त्या वयस्कर डॉक्टरांनी माफी मागितली. तुम्ही मला गिरिजाबद्दल काहीतरी सांगत होतात की मग त्या ॲडमिट पेशंटबद्दल बोलणार होतात. गफलत करू नका. एकच काय ते बोला पटकन. तुम्ही माझा बराच वेळ घेतला आहे ऑलरेडी. म्हणून ज्यासाठी कॉल केला आहे ती गोष्ट महत्त्वाची असायला हवी, किर्लोस्कर बोलले. हो सर, खूप महत्त्वाची आहे. त्या पेशंटला आजच शुद्ध आली आहे. ते शुद्धीवर आले तेव्हा गिरिजा मॅडम त्या पेशंटजवळ होत्या, डॉक्टर बोलले. तुम्ही काय बोलताय ते कळतं का तुम्हाला? गिरिजाची ड्युटी अशा ठिकाणी तुम्ही लावली कशासाठी? त्यानं तिला काही केलं का? कुठे आहे ती सध्या? फोन द्या तिला. पूर्ण ऐकून न घेताच किर्लोस्कर हायपर झाले होते. अर्थातच त्या डेंजर व्यक्तीनं गिरिजाला काही केलं तर नसेल ना, म्हणून त्यांच्यातल्या बापाचं काळीज घाबरलं होतं. गिरिजा मॅडम ठीक आहेत सर, त्या सध्या हॉस्पिटलमध्ये नाही आहेत, कदाचित घरी असतील. पण जेव्हा पेशंटला शुद्ध आली तेव्हा त्या पेशंटजवळ होत्या, डॉक्टर सांगू लागले. मग मॅटर काय ते बोला, किर्लोस्कर अगदी अस्वस्थ होत बोलले.
सर, ते पेशंट म्हणतायत की गिरिजा मॅडम त्यांच्या वाईफ आहेत. डॉक्टरांनी बारीक आवाजात मागे पुढे होतच किर्लोस्कर यांना सांगितलं. भूतानं झपाटले का? काही काय बोलताय डॉक्टर तुम्ही? किर्लोस्कर यांच्या आवाजामध्ये आता राग होता. सर, ते पेशंट म्हणतायत की त्यांनी शुद्धीत आल्यानंतर गिरिजा मॅडमला विचारलं होतं की त्या त्यांच्या वाईफ आहेत का, आणि गिरिजा मॅडमनी हो असं उत्तर स्वतःच दिलं होतं. डॉक्टरांनी हिंमत एकवटून सांगितलं. विचारलं म्हणजे? ती खरंच बायको असती तर विचारायची गरज पडली असती का त्याला? किर्लोस्करांनी डॉक्टरांना विचारलं. सर, त्या पेशंटला डिसेसिव्ह ॲनिमिशिया झाला आहे. म्हणजे ॲक्सिडेंटमध्ये त्यांनी त्यांची स्मृती घालवली आहे. त्यांना काही लक्षात नाही आहे म्हणून त्यांनी गिरिजा मॅडमला विचारलं असेल, पण तरीही गिरिजा मॅडमनी हो असं उत्तर द्यायला नव्हतं पाहिजे. डॉक्टर अजूनही बारीक आवाजात बोलत होते. त्यांच्या मेंदूचं ऑपरेशन झालंय ना, उगाच मनानं काहीतरी सांगत असतील ते. गिरिजा का बरं असं म्हणेल? किर्लोस्कर यांच्या आवाजात सध्या रागासोबत किंचित भीतीसुद्धा होती. सर, मी सगळे कॅमेऱ्यात चेक करून सांगतोय तुम्हाला. मायक्रोफोन्स असल्यामुळे आवाज स्पष्ट ऐकू येतोय. ते पेशंट खरं बोलतायत. गिरिजा मॅडम हो म्हणाल्या होत्या, पण त्यामुळे आता एक मोठा प्रॉब्लेम तयार झालाय, डॉक्टर बोलले. काही असू द्या, त्या पेशंटला आधी सांगा की गिरिजा त्याची बायको नाही. तिनं चुकून सांगितलं असेल असं सांगा. किर्लोस्कर स्वतःच्या खुर्चीतून उठून उभे राहत बोलले. सॉरी सर, पण ते पेशंट ऐकायला तयार नाहीत. ते कोणालाच ओळखत नाहीत. त्यांच्या स्वतःच्या आईला सुद्धा ते ओळख दाखवत नाही आहेत. पण शुद्धीत आल्यानंतर गिरिजा मॅडम त्यांच्याशी आपुलकीनं बोलल्या. त्या गोष्टीचा त्यांच्या मेंदूवरती खोलवरती इम्पॅक्ट झालाय. आता त्यांना गिरिजा मॅडम व्यतिरिक्त दुसरा कोणावरही विश्वास नाही, डॉक्टर बोलले. हे काय बोलणं झालं का डॉक्टर? असं केलं तर ॲनिमिशियाचा प्रत्येक पेशंट स्वतःच्या डॉक्टरलाच बायको समजेल, किर्लोस्कर चिडून बोलले. सर, हे सगळं झालं नसतं फक्त गिरिजा मॅडमने त्यावेळेस हे सांगायला नको होतं की त्या त्यांच्या वाईफ आहेत. अशा केसेसमध्ये जेव्हा पेशंटला शुद्ध येते तेव्हा त्यांच्याजवळ जो व्यक्ती असतो त्या व्यक्तीबद्दल एक सॉफ्ट कॉर्नर पेशंटच्या मेंदूमध्ये ऑलरेडी तयार झालेला असतो. कारण हे सगळं जग त्यांच्यासाठी पूर्णपणे अनोळखी असतं, आणि अशा परिस्थितीमध्ये एखादा व्यक्ती जर आपुलकीनं बोलला तर ती व्यक्ती पेशंटसाठी महत्त्वाची राहते नेहमीसाठी, डॉक्टर बोलले. मग आता काय करायचं? काहीही करून त्या पेशंटला समजावा, किर्लोस्कर बोलले. मी प्रयत्न केला सर, पण ते ऐकायला तयार नाहीत. माझ्या वाईफला आत्ताच्या आत्ता बोलवा ही एकच रट लावून बसलेत. आम्ही सगळ्यांनी मिळून गिरिजा मॅडमला काही हानी पोहोचवली असेल असंही वाटलं त्यांना, डॉक्टर बोलले. या मुलीनं माझ्या नाकी नऊ आणलेत. हे बघा डॉक्टर, तिथे वर्मा नावाचा कोणी माणूस असेल, त्या माणसाला गिरिजाचं नावसुद्धा कळायला नको, नाहीतर फार अवघड होऊन बसेल. दुसऱ्या एखाद्या मुलीला उभं करा, गिरिजासारखा थोडासा मेकअप करा, तिच्यासारखे कपडे घाला, आणि तो पेशंट शुद्धीवर आल्यानंतर तीच मुलगी इथे होती असं सांगा. गिरिजाचं नावसुद्धा यायला नको, समजलं? किर्लोस्करांनी त्यांच्या राजकारणी बुद्धीतून एक उपाय सुचवला. सर, पण त्यांना कळालं तर? डॉक्टरांनी भीत विचारलं. फक्त कॅमेरामध्ये दिसते ना गिरिजा, ते एवढं काही स्पष्ट नसतं. मी सांगतो ऋषीला. त्या हॉस्पिटलमध्ये एक नर्स आहे. कार्यक्रमांमध्ये तिनं गिरिजाचा डुप्लिकेट रोल करून नाटक बसवलं होतं. ती बऱ्यापैकी गिरिजासारखी दिसते. मी ऋषीशी बोलतो, तोपर्यंत तुम्ही गिरिजाचं नाव तोंडावरती येऊ देऊ नका, किर्लोस्करांनी डॉक्टरांना सांगितलं. पण सर, खोटं बोलणं रिस्की आहे, नंतर त्यांना कळालं तर? डॉक्टरांनी त्यांची शंका व्यक्त केली. हॉस्पिटलच्या बेडवर अनेक फ्रॅक्चर्स शरीरात घेऊन बसलेला व्यक्ती किती डेंजरस आहे हे त्यांना माहीत होतं, आणि त्याच्या लिस्टमध्ये सगळ्यात आधी डॉक्टर असणार हे सुद्धा त्यांना माहीत होतं. कसं कळेल? मेंदूचं ऑपरेशन झालं ना, मग डोळे उघडल्या सगळं स्पष्ट दिसतं का? आणि असंही फक्त एकच वेळा गिरिजाला पाहिलं त्याने. एकदा पाहून आवाज आणि चेहरा जसाच्या तसा लक्षात राहणार नाही, किर्लोस्कर बोलले. यू आर राईट सर, एकाच वेळी पाहिले त्यांनी गिरिजा मॅडमला, आणि तेही फक्त 1.5 मिनिटं, कदाचित त्याहीपेक्षा कमी वेळासाठी. एवढं ॲक्युरेट लक्षात राहणार नाही त्यांच्या, डॉक्टर काहीतरी विचार करत बोलले. त्यांना बऱ्याच वर्षाचा अनुभव होता. शेकडो पेशंट त्यांच्या हाताखालून गेले होते. त्या आधारावर त्यांनी अंदाज बांधला. तुम्ही फक्त गिरिजाचं नाव तुमच्या तोंडावर येऊ देऊ नका, किर्लोस्करांनी पुन्हा आठवण करून दिली. हो सर,
डॉक्टर मान हलवत बोलले. हो सर म्हणताय, पण आत्ताच्या आत्ता 2 वेळा तुम्ही तिचं नाव घेतलंय, गिरिजाचे वडील बोलले. सॉरी सर, आता पुन्हा नाही घेणार. डॉक्टरांनी एवढं बोलून फोन कट केला. आणि आता कुठे डॉक्टरांना थोडंसं रिलॅक्स वाटू लागलं. 2-3 क्षण त्यांनी तसेच डोळे मिटले असतील की त्यांच्या केबिनचं दार जोरजोरात कोणीतरी वाजवलं आणि त्यामुळे ते एकदम दचकले. कम इन. त्यांनी सरळ बसत बाहेरच्या व्यक्तीला आत यायला सांगितलं. डॉक्टर, मला व्हिडिओ मिळाला आहे. ही आहे ती मुलगी. तुम्ही ओळखता का हिला? तुमच्या स्टाफपैकीच एक आहे. वर्मा आत येऊन डॉक्टरांसमोर मोबाईलचं स्क्रीन दाखवत बोलला. तुम्ही कशावरून म्हणताय की ही मुलगी आमच्या स्टाफपैकीच एक आहे? डॉक्टर गडबडून बोलले. म्हणजे त्या लोकांना कितपत माहिती आहे हे त्यांना जाणून घ्यायचं होतं. कारण बॉसच्या रूममध्ये जाण्याआधी त्यांचं ID कार्ड स्वाईप करण्यात आलं होतं, वर्मानं सांगितलं. ते ऐकून आता डॉक्टरांचं काळीज धडधडू लागलं. यांना जर आधीच गिरिजाचं नाव माहीत असेल तर कोणी काही करू शकणार नव्हतं. हे पहा, आमच्या हॉस्पिटलमध्ये भरपूर मोठा स्टाफ आहे, असं एखाद्या व्यक्तीला व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये पाहून सांगणं सोपं नाही. तुम्ही तिचं ID कार्ड स्वाईप केलं होतं, मग त्यांचं नाव सांगितलं तर त्या मुलीला शोधण्यात मदत होईल. डॉक्टरांना पाहायचं होतं की त्यांना गिरिजाचं नाव माहीत आहे की नाही. तुमच्या हॉस्पिटलच्या सगळ्या स्टाफचा रेकॉर्ड आहे माझ्याकडे. त्या मुलीचं आय कार्ड स्वाईप केल्यानंतर तुमच्या सिक्युरिटीनं त्याचं नाव स्टाफच्या लिस्टमध्ये पाहिलं होतं, म्हणून त्या मुलीला आत सोडलं, वर्मानं सांगितलं. हो, पण तुमच्या मशीनमध्ये त्या मुलीच्या नावाची नोंद असेलच ना, ते नाव सांगा, म्हणजे लवकर शोधता येईल आपल्याला, डॉक्टर बोलले. नाही, त्या मशीनमध्ये आय कार्ड इन्सर्ट केल्यानंतर तुमच्या स्टाफच्या रेकॉर्डसोबत टॅली होतं, पण नावाची नोंद होत नाही, वर्मा बोलला. आणि डॉक्टरांनी मनातल्या मनातच सुटकेचा निश्वास सोडला. ठीक आहे, मी पाहतो. त्या मुलीला स्टाफमध्ये शोधतो. डोंट वरी, आपल्याला त्या लवकरच मिळतील. डॉक्टरांनी एवढं बोलून वर्माला पाठवून दिलं. जेव्हापासून भार्गवची केस त्यांना मिळाली होती तेव्हापासून त्यांच्या जीवाला चैन नावाची गोष्टच नव्हती. आणि त्यांचं बॅड लक असं की त्या विभागातले सगळ्यात सिनियर आणि क्वालिफाईड डॉक्टर तेच होते. उगाच एवढं शिकून मोठा झालो असं त्यांना आज वाटू लागलं. कसंबसं त्यांनी स्वतःला शांत केलंच होतं की पुन्हा त्यांच्या केबिनच्या दारावरती नॉक झालं. कम इन. त्यांनी अगदी निरुत्साही आवाजात बोलले, कारण त्यांना माहीत होतं त्यांच्या असिस्टंट किंवा ज्युनियर डॉक्टर्सपैकी कुणीही यावेळी येऊन त्यांना डिस्टर्ब करणार नव्हतं. हे नक्कीच भार्गवच्या संदर्भात असणार याची त्यांना खात्री होती. आणि ते खरंच होतं, कारण दारातनं फ्लॉरा आत येताना त्यांना दिसल्या. इतर कोणत्याही पेशंटच्या नातेवाईकांना ते एवढे एंटरटेन करतच नव्हते. कमीत कमी शब्दात परिस्थिती एक्सप्लेन करून सांगायचे. पण ही केस खूपच कॉन्फिडेन्शियल होती. त्यांची इच्छा असो किंवा नसो, या पेशंटच्या बाबतीत त्यांना उत्तरं द्यावीच लागत होती. आणि ही उत्तरं कोणाकोणाला आणि किती वेळा द्यावी लागू शकतात याची गणना त्यांनी सुद्धा केली नव्हती. लेडी फ्लॉरा, प्लीज कम, बसा. डॉक्टरांनी फ्लॉरा यांना हातवारे करून बसण्याचा इशारा केला. थँक्यू डॉक्टर. त्या बसल्या. पण त्यांचं तोंड पाहून कळत होतं की त्या बरेच प्रश्न घेऊन तिथे आल्या होत्या. येस लेडी फ्लॉरा, मी तुमची काही हेल्प करू? डॉक्टर बोलले. डॉक्टर, माझा मुलगा भार्गव त्या मुलीबद्दल एवढा डेस्परेट का होऊन वागतोय? जर तो आमच्या कोणावरही विश्वास ठेवत नाही तर त्या मुलीवर का ठेवतोय? फ्लॉरा यांनी विचारलं. कारण जेव्हा त्यांना शुद्ध आली तेव्हा त्यांचा मेंदू भूतकाळातल्या स्मृतींबद्दल ब्लँक होता. म्हणजे त्यांना कुठलीच घटना किंवा व्यक्ती आठवत नाही. आणि त्यावेळेस डोळे उघडल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा त्यांना ती मुलगी दिसली. कदाचित त्या मुलीनं स्वतःच्या बोलण्यानं सरांना कम्फर्ट झोन दिला आणि लगेच त्यांच्या ब्लँक मेंदूनं त्या मुलीवरती विश्वास ठेवला. जसं एखाद्या लहान बाळाला त्याच्या आईसोबत कम्फर्ट फील होतं तसंच त्यांना त्या मुलीसोबत कम्फर्टनेस वाटला. डॉक्टरांनी त्यांच्या परीनं समजावण्याचा प्रयत्न केला. असं असतं का? फ्लोरा यांनी अविश्वासानं विचारलं. येस मॅडम, खरं तर हा विषय खूप वेगळा आणि डीप आहे. असं 2-4 वाक्यात समजावून सांगता येणार नाही. फक्त एवढंच समजून घ्या की या जगाची ओळख नसताना बाळासाठी जशी आई असते अगदी तसंच सध्या कोणत्याच व्यक्तीची या ठिकाणी ओळख नसताना ती मुलगी त्यांच्यासाठी तेवढीच विश्वासू आहे, डॉक्टर बोलले.
इकडे काही तासांनंतर भार्गव त्याच्या रूममध्ये आराम करत होता. औषधांची गुंगी होती, पण झोपायला तो तयार नव्हता. स्वतःला त्यानं जागं ठेवलं होतं. छताकडे एकटक पाहत असतानाच त्याच्या रूमचं दार उघडलं गेलं आणि त्यानं त्या दिशेला पाहिलं. डॉक्टर त्यांच्या असिस्टंटसोबत आत येत होते आणि त्यांच्या मागून तिघेजण आत आले. एक बाई होती जिनं काही वेळापूर्वी स्वतःला त्याची आई आहे असं सांगितलं होतं, आणि दुसरा पांढऱ्या दाढीचा वयस्कर व्यक्ती होता ज्यानं स्वतःला भार्गवची सावली आहे असं अभिमानानं बोलून दाखवलं होतं. आणि एक मुलगी होती. त्याला अजून तिचा चेहरा व्यवस्थित दिसला नव्हता, कारण ती खाली मान घालून येत होती आणि बरेच केस तिच्या चेहऱ्यावर आले होते. ओळखणं जरा कठीणच होतं. जवळ आल्यानंतर तिनं तिची मान वर करून त्याच्याकडे पाहिलं. तिनं 1 सेकंदासाठी त्याच्या डोळ्यात पाहिलं असेलच की लगेचच त्याच्या धारधार नजरेला घाबरून खाली जमिनीकडे पाहिलं. त्याची नजर धारधार आणि तीक्ष्ण तर होतीच, पण त्या मुलीकडे पाहताना बरंच कन्फ्युजन त्याच्या चेहऱ्यावर होतं. त्यानं प्रश्नार्थक नजरेनं डॉक्टरांकडे पाहिलं. डॉक्टरांना त्याच्या मनातला प्रश्न लगेच समजला. सर, ही तीच मुलगी आहे जिला तुम्ही इथे घेऊन यायला सांगितलं होतं. तर मग मित्रांनो, काय वाटतं तुम्हाला? आता भार्गव ओळखू शकेल का की ही गिरिजा आहे की नाही? पाहूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्हाला आजचा हा भाग, ही लव्ह स्टोरी कशी वाटते ते तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडत असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.